वेलकम बॅक टू अवर चॅनल। खूप गॅप पडलाय, खूप दिवसांनी मी व्लॉग टाकते, मला माहिती आहे, कारण आम्ही दोघी पण खूप बिझी होतो। फॅमिली फंक्शनमुळे डेली व्लॉग टाकता आला नाहीये आम्हाला। तर आज आम्ही दोघी कुठे चाललोय याची थोडीफार कल्पना तुम्हाला आलीच असेल थंबनेल बघून। येस, तर आम्ही चाललोय मुलगा बघायला। वेट आमच्यासाठी नाही, तर आमच्या मोठ्या ताईसाठी बघायला चाललोय। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। जनरली आपल्याकडे मुलगी बघण्याचा कार्यक्रम असतो, तर तो ऑलरेडी झालेला आहे। त्याचं शूट वगैरे मी काही केलं नव्हतं, कारण तेव्हा असं काही मी ठरवलं नव्हतं की असे व्हिडिओज मी टाकेन आपल्या चॅनलवर। तर या व्लॉगचं पूर्वसूत्र हेच आहे की मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात मुलाने ऑलरेडी मुलीला पसंत केलेलं आहे, म्हणजेच आमच्या ताईला पसंत केलेलं आहे। आणि आता आम्ही निघालोय त्यांच्या घरी, कारण आमच्या फॅमिलीचंही असंच मत होतं की व्यवस्थित सगळं घरदार वगैरे बघूनच मग आपण त्यांना उत्तर कळवायचं। आणि अरेंज मॅरेज म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी तर आल्याच। तर इकडून आम्ही काका काकी, 2 भाऊ, ताई, मी आणि पार्टनर अशी 7 जण निघालो। कोल्हापूर गगनबावडामधील मांडुकली हे एक गाव आहे, तिकडे आम्हाला जायचं आहे। कोल्हापूरवरून बाकीची माणसं आमची तिकडून येणार होती, ती पण एवढ्यात निघाली होती। नाही म्हटलं तरी 80 किलोमीटरचा हा प्रवास आहे, 3-3.5 तास लागणारच होते। मस्तपैकी घाटातून एन्जॉयमेंट करत आम्ही निघालो आणि मग एक मोठा ब्रेक आला। काही कॉम्प्लिकेशन्समुळे आम्हाला थांबावं लागलं, मे बी पेपर्स विसरल्यामुळे असेल। थोड्याच वेळाने आम्ही निघालो आणि लवकरच आम्ही पोहोचणार आहोत। फर्स्ट टाइम आम्ही आलो होतो या गावात, त्यामुळे मुलाचं घर विचारत आम्ही गेलो। गाव तरी खूप मस्त होता, त्यामुळे पॉझिटिव्ह पॉइंट मिळाला। आता बघू पुढे काय होतंय। फायनली 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो। घरामध्ये एंट्री टाकल्यावर हा असा हॉल आहे। आम्ही मग ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली। जेंट्स सगळे बाहेर बसले होते आणि आम्ही किचनमध्ये बसलो होतो। मस्तपैकी चहा वगैरे घेतला, त्यामुळे एकदम फ्रेश वाटलं। नंतर मुलाची सुद्धा किचनमध्ये एक झलक बघायला मिळाली। तसा काकीने आमच्या पॉझिटिव्ह कॉल दिला, ताई मात्र खूपच लाजत होती। घर वगैरे बघून झाल्यावर चमचमीत जेवणाचा आस्वाद घेतला। अगदी संध्याकाळपर्यंत गहन चर्चा करून सगळी व्यवस्थित बोलणी करूनच मग साखरपुड्याची तारीख ठरवण्यात आली। घरी जाईपर्यंत आम्हाला खूप रात्र झाली। साखरपुड्याची शॉपिंग आम्ही कणकवलीमध्ये करायचं ठरवलं। साखरपुड्याच्या आठवडाभर आधी आम्ही शॉपिंग करायला गेलो। साखरपुड्याची मेन जी साडी असते, साखर साडी, तिच्यासाठी ताईने खूप शॉप्समध्ये आम्हाला फिरवलं। प्रत्येक शॉपमध्ये जाऊन सगळ्या प्रकारच्या ग्रीन साड्या बघितल्या। ग्रीनमध्ये सुद्धा खूप टाइप्स बघितले, लाईट ग्रीन, डार्क ग्रीन, मोरपंखी कलर। त्या साखर साडीसाठी आम्ही खूप कंटाळून गेलो।
माझ्यासोबत जीजू सुद्धा पूर्ण कंटाळले होते. या एका दुकानात गिफ्ट्स देत होते म्हणून आम्ही थोडीफार शॉपिंग केली. तर फायनली साखरपुड्याची सगळी शॉपिंग झालेली आहे. मला तर इमॅजिनच करवत नव्हतं की साखरपुड्याच्या शॉपिंगला एवढं कंटाळून गेलो आम्ही, मग लग्नाच्या शॉपिंगला काय होईल. शेवटी तो दिवस आलाच. आम्ही खूप मेहनतीने डेकोरेशन केलं होतं. मी आणि पार्टनरने मिळून रात्री जागरण करून 90% जे डेकोरेशन होतं ते आम्ही केलं होतं आणि मंडप वगैरे सगळं डेकोरेटर्सना करायला सांगितलं होतं. सगळे पाहुणे पण आले आणि मग आम्ही नवऱ्या मुलाचं म्हणजेच आमच्या न्यू जीजूंच्या स्वागतासाठी तयार होतो. खूप मस्त झालं आणि आता मुहूर्ताची वेळ जवळ आली. आमची ताई पण इकडे तयार झाली होती. रिंग सेरेमनीच्या आधी ओटी भरण्यात आली.
आता वेळ होती एकमेकांना रिंग घालण्याची. केक वगैरे कट केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत फोटोज काढले. संपूर्ण कार्यक्रम खूप व्यवस्थित पार पडला. हे क्षण खूप मेमोरेबल आहेत आमच्यासाठी. आम्ही हा व्लॉग लेट टाकतोय कारण आम्ही लग्न वगैरे झाल्यावरच टाकायचं ठरवलं होतं. यानंतरच्या व्लॉगमध्ये आपण मेहंदी, हळद, लग्न ते सगळं बघणारच आहोत. तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओज टाकल्यावर लगेच बघायला मिळतील. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.